मनसेला सोबत घेण्यासाठी राहुल गांधींनी ग्रीन सिग्नल दिलाय। राज्यात महापालिका निवडणुका महाविकास आघाडी एकत्रच लढणारे महाविकास आघाडीत मनसेला सोबत घेण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं सकारात्मक भूमिका दर्शवली आहे। जिथे जिथे शक्य होईल तिथे मनसे महाविकास आघाडी सोबत लढण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे। महत्त्वाची ही मोठी बातमी समोर येतेय। मनसेला सोबत घेण्यासाठी आता राहुल गांधींनी ग्रीन सिग्नल दिलाय। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात आपले लोकशाही मराठीचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, खरं तर मोठा संभ्रम निर्माण झाला होता। काँग्रेस आणि राष्ट्रवादी सकारात्मक आहे की नकारात्मक आहे मनसेला सोबत घेण्यासाठी, या बाबतीत अनेक सवाल उपस्थित होत होते। मात्र आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मात्र सकारात्मक भूमिका स्पष्ट केलेली आहे महाविकास आघाडीत मनसेला सोबत घेण्यासाठी। काय या संदर्भात अधिकची अपडेट? नक्कीच महत्वाची ही घडामोड म्हणावी लागणार आहे। सूत्रांकडून जी माहिती मिळालेली आहे त्यानुसार राहुल गांधींचा या मनसेला सोबत घेण्याबाबतचा जो सकारात्मक प्रतिसाद आहे तो समोर आलेला आहे। एक प्रकारे त्यांनी महाविकास आघाडी सोबत मनसेला सोबत घेण्यासाठी ग्रीन सिग्नल सुद्धा दिलेला आहे। आपण पाहिलं की राज्यामध्ये मनसेला सोबत घेण्यावरून काँग्रेसमध्ये मतमतांतर आहेत। मध्यंतरी भाई जगताप हे सुद्धा काँग्रेस मुंबई महानगरपालिका सोबत लढणार असं म्हटलेलं होतं। मात्र भाजपला पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडीसोबत जे जे पक्ष येतील, ज्या ज्या संघटना येतील त्यांना सोबत घेऊन एकत्र लढावं अशा पद्धतीची भूमिका आहे ती मांडलेली पाहायला मिळते, ज्यातून राहुल गांधींनी याला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे। अति कालही राज्यातल्या काँग्रेसची बैठक मुंबईमध्ये पार पडली, ज्याच्यामध्ये राज्यातले सर्व जिल्हा प्रमुख, शहराध्यक्ष, निवडणूक प्रमुख हे उपस्थित होते आणि हर्षवर्धन सपकाळ यांनी या संदर्भात निवडणुकीच्या संदर्भात त्यांना मार्गदर्शन केलेलं होतं आणि त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये मनसेला घेण्यामध्ये आता काँग्रेसचा जो काही विरोध सुरुवातीला आपल्याला पाहायला मिळत होता तो विरोध आता मावळताना दिसणार आहे आणि थेट राहुल गांधी यांनीच याला ग्रीन सिग्नल दिलेला आहे आणि त्यामुळे येत्या काही दिवसामध्ये मनसे सुद्धा आपल्याला महाविकास आघाडी सोबत एकत्र लढताना दिसते का हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे। ज्या ज्या ठिकाणी शक्य असेल त्या त्या ठिकाणी मनसेला सोबत घेतलं जाईल आणि त्यासोबत भाजप विरोधात लढलं जाईल। असेच तुम्ही आमच्याशी जोडलेले आहात। आपल्यासोबत काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे जोडले गेलेले आहेत। अतुलजी, खरं तर महाविकास आघाडीत आता मनसेला सोबत घेण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सकारात्मक भूमिका दर्शवलेली आहे। काय आहे पहिली प्रतिक्रिया? असं आहे की सूत्रांच्या माहितीवर ऑफिशियल बोलू शकत नाही। सूत्रांच्या माहितीनुसार कसं बोलायचं, आमच्याकडे असं काही आहे नाही अजून। जी, पण नेमकी भूमिका काय असेल की असं समजतंय की राहुल गांधींनी देखील एक प्रकारचा ग्रीन सिग्नल दिलेला आहे मनसेला सोबत घेण्यासाठी। एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येतात, मात्र आता महाविकास आघाडी एकत्र लढणार, तिची ताकद वाढवण्यासाठी मनसेला सोबत घेणं महत्त्वाचं ठरतंय का? याबद्दल काय सांगाल? तुम्हाला हे कोणी सांगितलं की महाविकास आघाडी एकत्र लढत नाहीये? अनेक ठिकाणी आम्ही एकत्र लढतोय। मुळात कोणासोबत अलायन्स करायचा हा अधिकार स्थानिक स्तरावर दिलेला आहे आणि तो पार्टनर फक्त इंडिया अलायन्सचा असावा अशी अट आहे। आता तुम्ही जी काही सांगता आहे तशी माहिती आमच्याकडे काही नाही। जी जी, धन्यवाद अतुलजी आपण दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल। तर आपण पुन्हा वळूयात आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडे। अमोल, खरं तर एकीकडे आता मराठी भाषेच्या मुद्द्यावरून, मराठी माणसाच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधूंची जी गाठ आहे ती कुठेतरी घट्ट झालेली असतानाच आता महाविकास आघाडीत मनसेला सोबत घेण्यासाठी देखील सकारात्मक भूमिका होताना दिसतीये। नक्कीच, कारण आपण सध्याच्या महानगरपालिकेच्या निवडणुका पाहिल्या तर या सर्वच पक्षांसाठी अतिशय प्रतिष्ठेच्या बनलेल्या आहेत आणि मुंबई महानगरपालिका जी राज्यातली सर्वात मोठी महानगरपालिका आहे आणि ज्या महापालिकेवर सत्ता काबीज करण्यासाठी सगळ्यांचं लक्ष आहे, असं असताना मुंबईमध्ये ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा आहेत, यांची तयारी सुद्धा अंतिम टप्प्यात आलेली आहे। असं असताना मुंबईमध्ये काँग्रेसला वेगळं सोडता येणार नाहीये, कारण की काँग्रेसची ताकद सुद्धा मुंबई महानगरपालिकेच्या त्या परिसरामध्ये आहे आणि त्यामुळे काँग्रेसला सोबत घेऊन
महाविकास आघाडी एक पद्धतीने तिथे लढू शकते अशा पद्धतीची चर्चा आहे. सोबत मनसेला सुद्धा त्यामध्ये घेतलं जाऊ शकतं. जी काँग्रेसचा पहिल्यांदा जो विरोध होता, तीव्र विरोध होता मनसेला, तो विरोध मात्र आता कुठेतरी मावताना दिसतोय आणि भाजपला हरवण्यासाठी सर्व पक्षांनी, विरोधी पक्षांनी एकत्र यावा अशा पद्धतीची एक भूमिका आहे, ती सातत्याने मांडली जाते आणि त्यालाच एक सकारात्मक प्रतिसाद राहुल गांधी यांच्याकडून मिळालेला पाहायला मिळते. मात्र आता याबाबतची अधिकृत घोषणा ही कधी होते हे पाहणं महत्वाचं आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर याबाबतची घोषणा केली जाते का हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. आणि जसं मी सुरुवातीला म्हटलं की जिथं जिथं शक्य असेल तिथं तिथं मनसेला सोबत घेऊन महाविकास आघाडी ही जी. महानगरपालिकेची निवडणूक आहे ती लढणार आहे. निश्चितच अमोल, धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.